राम राम शेतकरी मित्रांनो, आपण कुठल्याही पिकाला जे रासायनिक खतांचा वापर करतो, जे आपण खत देतो याच्यातलं पूर्णपणे आपल्या पिकाला लागू न होता त्यामधील 50% आपल्या पिकाला उपलब्ध होतं. त्याचबरोबर राहिलेलं 40 ते 45% आपल्या जमिनीमध्ये तसंच पडलं जातं किंवा सुप्त अवस्थेमध्ये पडलेलं असतं. मग हे उपलब्ध का होत नाही? आपल्या जमिनीमध्ये जी सूक्ष्मजीवसृष्टी असते किंवा जे बॅक्टेरिया असतात, हे मृत झालेले असतात किंवा चांगल्या प्रकारे नसतात. मग आपल्या जमिनीमध्ये जर आपला CN रेशो चांगला असेल, म्हणजेच जे आपलं ऑर्गॅनिक कार्बन असतं ते जर चांगल्या प्रकारे असेल तर आपल्या जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे बॅक्टेरिया असतात. त्याचबरोबर मग आपण जी खते देतो किंवा रासायनिक खतांचा आपण जास्त वापर करतो, आपण यासोबत गांडूळ खतांचा देखील वापर केला पाहिजे. त्याचबरोबर वेगवेगळ्या जे ऑर्गॅनिक खत असतात याचा वापर केल्याने आपल्या पिकाला चांगल्या प्रकारे फायदा झालेला दिसतो. आपण जे जमिनीमध्ये बॅक्टेरिया वगैरे सोडतो, आपण यामध्ये कशाचा वापर केला पाहिजे? रायझोबियम, त्याचबरोबर ॲझोटोबॅक्टर, PSB, पोटॅश विरघळणारे बॅक्टेरिया असतात. यासारख्या आपण बॅक्टेरियांचा वापर जर केला, आपण ज्या ज्या रासायनिक खतांचा वापर करतो शेतीमध्ये, जे जे आपण जमिनीला टाकतो, हे पूर्णपणे ते आपल्या जमिनीमधले सुप्तावस्थेत पडलेले खत असतं ते उपलब्ध करून देण्याचं काम करतात पिकाला. त्यासाठी आपण आपल्या जमिनीमध्ये किंवा आपल्या पिकामध्ये याचा वापर करणं गरजेचं असतं. शेतकरी मित्रांनो, जर अशा प्रकारे आपण व्यवस्थापन केलं किंवा पिकाला यासारख्या बॅक्टेरियांचा वापर केला, तर आपला शेतीवरील जो खर्च आहे तो कमी होईल आणि आपण जी खतं देतो त्याचा पूर्णपणे आपल्याला फायदा झालेला दिसेल. शेतकरी मित्रांनो, जर अधिक माहितीसाठी आपल्या YouTube चॅनलला व्हिजिट करायला विसरू नका. PSB काय काम करते, त्याचबरोबर रायझोबियम काय काम करतं, ॲझोटोबॅक्टर काय काम करतं, PSB सोडायचं प्रमाण किती एकरी, त्याचबरोबर देत असताना कशासोबत दिलं पाहिजे, मायक्रोरायझाचा फायदा काय, अशा संपूर्ण गोष्टीसाठी आपल्या YouTube चॅनल त्याचबरोबर Insta पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.